नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रेमविवाहानंतर माहेरी निघून गेलेल्या पत्नीचं पतीने मित्रांच्या मदतीने अपहरण केल्याचा प्रकार घडलाय। ही घटना सिन्नर शिर्डी रस्त्यावरच्या पांगरी बस स्थानकाजवळ घडली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 19 वर्षीय विवाहित महिला आपल्या आईसोबत रस्त्याने जात असताना पती वैभव पवार आणि त्याच्या मित्रांनी तिचं अपहरण केलं। यावेळी पतीने सासूलाही मारहाण केल्याचं समजतं। पत्नीशी झालेल्या भांडणानंतर ती माहेरी निघून गेली होती। याचा राग मनात धरून पतीने हे टोकाचं पाऊल उचललं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली। अवघ्या काही वेळात पोलिसांनी शिर्डी बसस्थानक परिसरातून महिलेची सुटका केली। या प्रकरणी पती वैभव पवार याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात सिन्नरच्या व्हावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अपहरणात सहभागी असलेले पतीचे काही साथीदार फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चक्रे फिरत आहेत। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।